मी मगाशी ना हा एपिसोड जेव्हा सुरू झाला तेव्हा टेकून बसलो होतो. आता 1 फूट पुढे आलेलो आहे. हा माझ्याबद्दल कळावं तुला, माझी हिस्ट्री कळावी, त्यासाठी तू हळूहळू तुझी उत्सुकता वाढत चालली. ते प्रपोज काहीतरी ते तिथे आपण आलो होतो ते स्टेशनवरती काहीतरी लोअर परेल ब्रिज पर्यंत पोहोचलो होतो. कसं प्रपोज केलं? आम्ही एकांकिका आणि याच्या रिहर्सल्स वगैरे चालू होत्या आणि त्या दरम्यान छान मैत्री झाली पहिल्यांदा. आणि कसं विचारायचं हे कळत होतं नेहमीप्रमाणे. खूप वेळा विचारल्यानंतर होतं की आता हे कसं विचारायचं कसं होतं ते. तर लोअर पर्ले स्टेशनवर आम्ही चालता मी तिला घरी सोडायला चाललो आणि एका क्षणी अचानक मी असं गुडघ्यावर बसलो आणि तिला प्रपोज केलं आणि तीही उडाली. काय करतो असं सुरू झालं आणि अख्खं पब्लिक रस्त्यावर चालणार थांबलं. 2 मिनटं असं वाटलं, सगळ्या गाड्या थांबल्यात असं वाटलं. आणि मी तिला विचारलं की तुझं काय म्हणणं आहे. त्याच्यावर तिला कळे ना काय उत्तर. तिचं अर्ध लक्ष सगळीकडे होतं की आता सगळे बघतायत आणि हा काय सांगते. मी 2 दिवसांतर म्हणाली ती निघून गेली. तू एवढा एकच प्रश्न विचारलास की तुझं काय म्हणणं आहे. हो, त्या व्यतिरिक्त काही तिला प्रपोज वगैरे केलं नाही. कसं तेवढ्या वेळात आमचं खूप बोलणं झालं होतं तिथे येईपर्यंत. ते नाही सांगितलं. ते अशा तऱ्हेने मग होकार कधी आला फायनली? तो होकार असं तोंडी नाही आला, पण तो नजरेतूनच आला हळूहळू. ते किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. पण आता तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. चित्रपटासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर तू बाबा झालायस त्यासाठी सुद्धा थँक्यू. अभिनंदन. काय नाव? प्रिन्स. वा. 2 फायदे आहेत त्याच्यात की प्रिन्स अंकुश चौधरी होतं. बरं, आता मला सांगा चित्रपट पुन्हा एकदा. हा म्हणजे आता प्रेमकथा वगैरे सगळं झालेली आहे. हा चित्रपट तुम्ही दोघेही यामधल्या भूमिका साकारता आहात. कोण कोण आहेत अजून या चित्रपटात? आई वंदना गुप्ते. चित्रपटातल्या मालती नाईक म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वंदनाताई वंदना गुप्ते यांचं स्वागत करूया या गप्पांमध्ये. या, स्वागत तुमचं. नमस्कार. बसा. मुलांनो बसा. तुमच्या बालपणाविषयी आधी आम्हाला ऐकू. अरे बाप रे. म्हणजे कुठे बालपण एवढंच, बाकी कुठे बालपण? पुण्यात गेलं. पुण्यात. आणि किती जण तुम्ही घरात? आम्ही 13-14 जण घरात होतो. माझे आई वडील दोघेही कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेर जायचे बरेचसे टुरिंग. आई माणिक वर्मा प्रोग्रामच्या निमित्ताने बाहेर जायचे. वडील फिल्म डिव्हिजनमध्ये नोकरी करायचे. डॉक्युमेंटरीज वगैरे बनवायला सबंध इंडियात फिरायचे. त्यामुळे दोघंही बाहेर जास्त असायचे आणि आम्ही 4 मुली, 1 से 1. त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, पुणेरी संस्कार व्हावेत. 4 जरा सांगा ना सगळ्यांना. भारती दादा, म्हणजे तिला आम्ही दिदी म्हणतो पण दादा भारती यात्रेकर. 2 नंबरची अरुणा, ती जी कोणाला माहिती नाही कारण ती ह्या कलेशी संबंधित नाही आहे, पण ती आमची हेल्थ मिनिस्टर आहे. हो का? कारण ती मेडिकल साईडची आहे ना. त्या कुठे फिजिओथेरपिस्ट आहे. ती मुंबईतच. मुंबईत. आम्ही 4 एकमेकींच्या ओरावर बसले कायम आहोत. 3री मी वंदना आणि धाकटी राणी. सगळ्यात भाग्यवान आई असं म्हणायला पाहिजे, कारण या प्रत्येकीने आपापलं नाव, हो की नाही, म्हणजे राणी वर्मा बरोबर. राणी वर्मा सगळ्यात धाकटी म्हणजे तिथपर्यंत प्रत्येकीने काही ना काहीतरी आपल्या क्षेत्रात अशा पद्धतीने काम केलं की त्या आईला कायम आनंद दिला. हो की नाही? माणिकताईंना किती आनंद, खूप खूप आनंद आईने आम्हाला. खरं तर त्यांनी संपूर्ण देशालाच आनंद दिला आणि सर्वात तिला आनंद मी दिला माझ्या लहानपणी. एक मिनिट आजचा भाग इथंच संपवूया, कारण शेवटी वेळेचं बंधन आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वेळ किती झपाट्याने पुढे जाते आहे. त्याचबरोबर काही जणांना आत्ता होम मिनिस्टर पण बघायचं आहे आणि त्याचबरोबर लवकरच नजीकच्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट सुद्धा बघायचा आहे. तेव्हा या तिघांनाही आपल्या सगळ्या कुटुंबाकडून आजच प्रदर्शित झालेल्या डबल सीट या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा देऊया. त्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.